की नेमकं काय घडलंय। मोनो रेल्वे ही मुंबईची एक कनेक्टिंग सेवा आहे मोनो रेल्वेची, आणि जी एका विशिष्ट परिसरासाठी काम करते। ही मोनो रेल्वे अचानक बंद पडली। या मोनो रेल्वेमधली लाईट गेलेली आहे। मोनो रेल्वेमध्ये फारशा प्रवाशांची वर्दळ आपल्याला रोजच्या रोज दिसत नाही, पण जेव्हा पाऊस पडतो, ट्रेन बंद होतात, रस्ते कोंडलेले असतात, तेव्हा मात्र मोनो रेल्वेचा प्रचंड मोठा आधार प्रवाशांना असतो। मोनो अचानक बंद पडली। सगळे दरवाजे स्वयंचलित दरवाजे आहेत, त्यामुळे अचानक काही हा दरवाजा उघडत नाही। हा दरवाजा उघडायचा कसा, असा प्रश्न आता आतमध्ये असलेल्या लोकांसमोर सुद्धा आहे आणि फायर ब्रिगेड समोर सुद्धा आहे। मेट्रो असेल, मोनो असेल, या सगळ्याचे दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे ते उघडण्यामध्ये अडचणी येतात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अर्थातच या डब्यांची निर्मिती केलेली असते। पण काही सूचना असतात, काही चाव्या ठेवलेल्या असतात, छोटे हातोडे असतात, पण त्याचा वापर कुणी कधी केलेला नसतो। त्यामुळे अशा इमर्जन्सीच्या वेळेला, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय, असा प्रश्न अनेकांसमोर पडतो। बरेच जण घाबरणं खूप स्वाभाविक आहे, कारण या मोनोच्या आतली लाईट सुद्धा आता बंद झालेली आहे। जो इमर्जन्सी एक्झिट डोर आहे तो उघडण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडनं करण्यात आला, पण जशी माहिती उदयने दिली त्याप्रमाणे तो दरवाजा काही उघडत नाहीये। पण या मोनोच्या शेवटच्या टोकाला जी एक खिडकी आहे, त्या खिडकीची काच एक प्रकारे वाकवून बाहेर येण्याचा प्रयत्न एका प्रवाशानं केलेला आहे। फायर ब्रिगेडच्या 2 लॅडर इथे आणण्यात आलेल्या आहेत प्रवाशांच्या सुरक्षितपणासाठी। पुन्हा एकदा आपण उदयकडे जाऊयात आणि उदयकडनं माहिती घेऊयात। उदय, अपडेट सांगाल, लाईव्ह अपडेट्स द्याल? आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो। मोनोरेल जी आहे वाशीनाका परिसरामध्ये अडकलेली आहे। ही मोनोरेल जी आहे ती मॅग्नेट ट्रॅक वरती चालते आणि या मॅग्नेट ट्रॅक मध्ये खूप मोठा बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नेमकी वळणावरतीच ही मोनोरेल जी आहे ती अडकलेली आहे आणि या मोनोरेल मध्ये आज अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज मध्य रेल्वेची सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांनी अन्य पर्याय जो मोनोरेलचा तो स्वीकारलेला आहे। आता इथून जाताना ते इथे देखील अडकलेले आपल्याला एकूण पाहायला मिळतात। मोनोरेलची लाईट जी आहे ती सध्या बंद झालेली आहे। मोनोरेलचा जो पुढचा भाग आहे त्या पुढच्या भागाला आपण इथे पाहतो आहोत की फायर ब्रिगेडच्या जवानांनी एक मोठी लॅडर इथे लावलेली आहे डोअरला, मात्र डोअर लॉक आहे आणि तो लॉक डोअर अनलॉक करता येत नाहीये। त्यामुळे एक भीतीचं वातावरण जे प्रवाशांमध्ये निर्माण झालेलं आहे की ही डोअर कसा ओपन करतात। मोनोरेल प्रशासनाकडनं देखील इथे पाहिलं जाते की मोनोरेलच्या प्रशासनाकडनं देखील मार्गदर्शन फायर ब्रिगेडचे जवान घेतले कशा प्रकारे हा अनलॉक केला जाईल। मोनोरेलचे जे इंजिनियर्स आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। आपण इथे घटनास्थळी पाहू शकतो की फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे की काय करावं लागेल, अन्य पर्याय काय उपलब्ध करावं लागेल इथे। आणि आपण पाहतो आहोत की यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। जर का तात्काळ सर्वांना भयभीत झालेल्या प्रवाशांना जर बाहेर काढायचं असेल तर काचा ज्या आहेत मोनोरेलच्या काचा त्या तोडाव्या लागतील। त्या तोडल्यानंतर प्रवाशांना त्या विंडो मधून बाहेर काढावं लागेल। आपण तो शोध पोलीस वरिष्ठ अधिकारी जे ते घटनास्थळी इथे दाखल झालेले आहेत। उदय, सगळी मंडळी काय चर्चा करतात हे आपण ऐकू शकतो, आहे शक्य? सध्या आपण इथे पाहतोय की फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी आणि मोनोरेलचे देखील वरिष्ठ अधिकारी इथे घटनास्थळी आलेले आहेत। आपण समोर पाहतोय जे सफेद रंगाची कॅप जे घातलेली आहे ते मोनोरेलचे इंजिनियर आहेत, ते घटनास्थळी आले। त्यांचे सांगतायत की जर का घटनास्थळी आले त्यांचे सांगतायत की जर का डोर ओपन करायचे असेल तर काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र जर तांत्रिक अडचणी आणखून चिघळल्या तर मात्र मोनोरेलची जे खिडक्या आहेत, मोठ्या काचा आहेत, त्या तोडाव्या लागतील आणि त्या तोडून मग प्रवाशांना तिथून बाहेर काढावं लागेल। आपण थेट इथली वरची दृश्य पाहू शकतो पुन्हा एकदा की वरती फायर ब्रिगेडचे जवान पोहोचलेले आहेत लॅडरच्या साहाय्याने, मात्र दरवाजा काही केल्या उघडत नाही आहे। स्वयंचलित दरवाजे आहेत, ऑटो दरवाजे आहेत, ते उघडत नाही आहेत। ते खुल्या करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात येत आहेत, मात्र काय गेले 15 मिनिटं आपण पाहतोय की सर्व प्रयत्न थोडंसं थांबवते। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपल्याला परिस्थितीची कल्पना असेल, मोनो रेल्वे अडकलेली आहे, प्रवासी आत आहेत, लाईट गेली आहे आणि दरवाजे उघडत नाही आहेत। काय सध्याची स्थिती, काय अपडेट्स तुमच्याकडे? पूर्ण कल्पना आहे। आम्ही ज्या वेळेला लक्षामध्ये आलं ताबडतोब महापालिकेचे अग्निशमन दल, त्याचे जे लोक आहेत, जे या क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक या ठिकाणी पाठवलेलं आहे। आमची स्नॉकरेल जी आहे, शिडी मोठी, ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, लोकांशी संपर्क केलेला। आता त्या ठिकाणी कसं रेस्क्यू करायचं, कसं काढायचं हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे। ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत। आम्ही जे आहेत डीएमसी आणि एएमसी हे देखील त्या ठिकाणी आता पोहोचत आहेत। एक मेडिकल टीम आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यरत केलेली आहे। कसा
सर आपला व्हॉइस थोडा क्रॅक होतोय. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडंसं रेंजमध्ये आलात तर बरं होईल, प्रवाशांना माहिती मिळू शकेल. अग्निशमन दलाचे प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत जी आणि आपण बघता की त्या ठिकाणी आपली जी तज्ञ लोकांची स्नॉकरेल असती शिडी ती देखील त्या ठिकाणी पर्यंत पोहोचलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांना तिथून कसं काढायचं, दरवाजा कापावा लागेल की खिडकी कापावी लागेल, त्या तांत्रिक भाग आहे ते आमचे लोक त्याप्रमाणे निर्णय त्या ठिकाणी घेतील. जी सर ही रेस्क्यू ऑपरेशन आमचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत हो. आणि मेडिकलची डॉक्टर आणि अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठवलेले आहेत. तर त्यामुळे लोकांनी फक्त त्या ठिकाणी धीर धरावा, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, सर्वांना आम्ही व्यवस्थित रेस्क्यू करू. आमचं अग्निशमन दल त्या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे. हो सर, रेस्क्यू ऑपरेशनची सगळी सूत्र आता कुणाच्या हातात देण्यात आली आहेत? ती मोनो रेल्वेकडे आहेत, ती अग्निशमन दलाकडे आहेत? अग्निशमन दलाच्या हातामध्ये देण्यात आलेली आहेत. जी सर आता महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत. सर परिस्थिती थोडीशी चिंताजनक का आहे? कारण त्या मोनोमधले लाईट्स बंद झालेत, AC बंद झालेले आहेत, प्रवाशांना थोडंसं सफोकेशन होतं आहे. तर किती युद्ध पातळीवरती आता प्रयत्न आहेत? त्यासाठी कटर आणून त्यांना ते कापण्याची व्यवस्था देखील आता करण्यात येत आहे असं आम्हाला सांगितलं. पण हा अग्निशमन दलाच्या ते जे प्रशिक्षित लोक आहेत तो त्या ठिकाणी निर्णय घेतील कसं करायचं ते. सर बरेचसे जण की ज्यांचे नातेवाईक या क्षणी मोनोमध्ये अडकलेले आहेत ते आपल्याला पाहत असतील, ऐकत असतील, तर त्यांना तुम्ही आश्वस्त कसं कराल की तुमची व्यक्ती सुरक्षित आहे आणि अग्निशमन दल त्याला सुरक्षितपणे बाहेर काढेल? आपण आता चॅनलवरती पाहताच आहे, न्यूज 18 लोकमतवरती आणि अन्य काही चॅनलवरती, की आपलं स्नॉकरेल त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. असं नाहीये की आम्ही फक्त दुरून सांगतोय, आणि त्या लोकांनी संपर्क पण केलेला आहे. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाहीये. आणि खाली आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अँब्युलन्स आणि मेडिकल डॉक्टर पण सज्ज आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये. फक्त आता त्या ठिकाणी कसं बाहेर काढायचं हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे, तर ते करतील त्याप्रमाणे. काही काळजी करण्याचं कारण नाहीये. धीर धरावा, सगळेजण व्यवस्थित काढले जातील. सर ऑलरेडी अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झालात, प्रवासी अडकलेले आहेत. एक साधारणतः एक अंदाज की किती वेळ लागू शकतो हे रेस्क्यू ऑपरेशन पुढे जाण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी? पण गरज पडली तर त्या ठिकाणी ते कापण्याची व्यवस्था करतोय आम्ही. जी सर आभार आपले. आपण आश्वस्त केलेत अनेकांना आत्ता की अग्निशमन दलानं सगळी सूत्र हातात घेतलेली आहेत आणि मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत पोहोचवण्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. भूषण गगराणी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आपल्याला माहिती देत होते की सगळी सूत्र आता आहेत अग्निशमन दलाच्या हातामध्ये. अग्निशमन दलाचे एक्सपर्ट जवान तिथे पोहोचलेले आहेत. दरवाजा उघडत नाहीये कारण दरवाजा स्वयंचलित आहे, त्यामुळे तो उघडण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. मोनो रेल्वेची सुद्धा एक टीम तिथे पोहोचली आहे. पण ज्या लोकांचे नातेवाईक मोनोरेलमध्ये अडकलेले आहेत त्या कुणीही घाबरून जाऊ नये, प्रत्येकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी ही अग्निशमन दलाची आहे आणि अग्निशमन दल सकारात्मकरित्या ती जबाबदारी पार पाडेल असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलंय. चिंता वाढलेली आहे, चिंतेचं एकच कारण आहे कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे. मोनोमधले लाईट्स बंद पडल्यात, आपण ते दृश्य सुद्धा पाहतोय आणि अर्थातच AC ही बंद झालेला आहे. सगळ्या खिडक्या बंद आहेत, त्यामुळे सफोकेशन किंवा घुसमटू शकतात प्रवासी अशी शक्यता वर्तवली जाते आहे. पुन्हा एकदा जर का उदय आपल्या सोबत असतील तर आपण उदयकडे जाऊयात. उदय, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? रेस्क्यू ऑपरेशनचा कोणता टप्पा सध्या सुरू आहे? आपण इथे